नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान 11 इंडो नेपाळ इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा नेपाळ येथील पोखरा येथे पार पडल्या. या स्पर्धेत परभणी येथील फुटबॉलच्या टीममध्ये ग्लोब स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडू यासिन मुझफ्फर खान याचा समावेश होता. या स्पर्धा अंडर 15 या वयोगटात खेळल्या गेल्या, ज्यामध्ये भारतीय संघानं गोल्ड मेडल पटकाविले. तर क्रिकेटच्या स्पर्धेत शेख सर्जिल अखिल अहमद या खेळाडूने अंडर 17च्या गटातून खेळला. या क्रिकेटच्या भारतीय संघासही सिल्वर मेडल मिळाले. परभणीतील या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्टपणे आपला सहभाग नोंदवून भारतीय संघाचं नाव उंचावलं. म्हणून आज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रथम वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, जिल्हा महासचिव मुझफ्फर खान, महानगर जिल्हाध्यक्ष असरार सर, तुषार गायकवाड, रणजित मकरंद, गणेश गाडे, संदीप खाडे, दीपक पंचांगे, यशवंत सोनवणे, राजू वाणेरे आदींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर विजेत्या भारतीय संघास ग्लोब अकॅडमीचे सय्यद शकील यांनी कोच म्हणून काम पाहिले. तसेच अंडर 17 फुटबॉल संघाचे कर्णधार म्हणून BK दिलीप हे होते. याचबरोबर प्लेयर म्हणून हर्षवर्धन कुलकर्णी यांनी आपली कामगिरी पार पाडली. 11वीं इंडो नेपाल चैंपियनशिप थी जो पोखरा नेपाल के अंदर हुई, जिसमें परभनी शहर के 2 लड़के अंडर 15 और अंडर 17 में खेले थे. अंडर 15 में फुटबॉल में यासिन खान ने गोल्ड मेडल हासिल किया और शेख सर्जिल अहमद ने अंडर 17 में सिल्वर मेडल हासिल किया. उसी के साथ जो तो महाराष्ट्र से और मुंबई से दिलीप BK जो इंडिया टीम के कैप्टन थे अंडर 17 के, और हर्षवर्धन कुलकर्णी, ये सभी जो है तो स्टूडेंट महाराष्ट्र से गए हुए थे. मैं सभी का जो है तो और सबसे पहले तो आज हमारे सत्कार किए वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से मैं सभी सदस्यों का जो है तो मनपूर्वक अभिनंदन करता हूँ कि हमारे को जो है तो यहाँ पे आज बुलाकर हमारा सम्मान किया. एक अच्छा इंटरनेशनल लेवल जो है तो जो पोखरा में खेला गया था, इसमें हमने जो तो परभनी जगह जर्मनी भारतात परभनी क्यों कहा जाता है, ये हमारे परभनी के लड़कों ने बताया. आने वाली ये इंटरनेशनल टूर्नामेंट में परभनी का नाम ऐसे ही रोशन होगा और उम्मीद करेंगे अलग अलग गेमों में परभनी के बच्चे जो है तो इंडिया को रिप्रेजेंट करें और जो है तो इंटरनेशनल लेवल पे अपना नाम कमाएं. बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आमचे परममित्र मुझफ्फर खान यांचे चिरंजीव आणि त्यांचे मित्र यांना आंतरराष्ट्रीय खेळून आपल्या परभणीचं नाव टोकावर कोरलेलं आहे. त्यामुळं आज सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व सर्वच इथं उपस्थित राहून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. खरंच त्यांचा विशेष त्यांच्या कोचचा बी आम्ही इथं आदर करावा की त्यानं परभणीतला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळून त्यांना तेवढी हिंमत दिली की आज आपण फर्स्ट प्राईज आणू शकतो आणि परभणीचं नाव कसं करू शकतो. त्या शकीलभाईच्या कोचच्या मार्गदर्शनातून आज परभणीकरांना कळालेलं आहे. तरी बी आमचे आदरणीय मित्र मुझफ्फर भाई यांच्या मुलांना ते करून दाखवलेलं आहे. त्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आज त्याचा सत्कार बी केलेला आहे. अशीच त्याची प्रगती होत राहू आणि आम्ही अशाच परभणीच्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीमधून पारितोषिक पटकावत राहावे.